अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पथक तयार करून जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे हे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली की समृद्धी महामार्गावरील कोपरगावकडे जाणाऱ्या टोलनाक्याजवळ एक आयशर कंपनीचा टेम्पो, त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला गाडी क्रमांक MH46 BB 8098 या वाहनामध्ये काही इसम हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ पान मसाला गुटखा वाहतूक करणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तत्काळ कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ व अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी तसेच पंचांना समक्ष बोलावून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर राहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर पोलीस पथक सापळा लावून थांबले असताना थोड्याच वेळात समृद्धी महामार्गावरील कोपरगावकडे जाणाऱ्या टोलनाक्याजवळ एक आयशर कंपनीचा राखाडी रंगाचा टेम्पो, त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला येताना दिसला। तो जवळ येताच पोलीस पथकाने इशारा करून सदर टेम्पो रस्त्याच्या कडेला बाजूला थांबून बातमीत नमूद माहितीप्रमाणे सदरची गाडी आयशर कंपनीचा टेम्पो MH क्रमांक 46 BB 8098 ही असल्याची खात्री झाल्याने पंचासमक्ष सदर गाडीतील चालकास ताब्यात घेऊन पोलीस पथक असल्याची माहिती देऊन विश्वासात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्यांचे नाव अखिल रजमान शेख असे असल्याचे सांगितले। सदर गाडीची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये सुगंधित तंबाखू व पान मसाला भरलेला गोण्या मिळून आल्या। पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचासमक्ष अन्न व प्रशासन अधिकारी यांच्या समवेत वरील आरोपी व आयशर टेम्पोमध्ये मिळून आलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आणून मुद्देमालाची तपासणी केली असता खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला। बाजीराव रॉयल ब्लडेड फ्लेवर पान मसाला, मस्तानी 216 प्रीमियम, च्युइंगाई सुगंधित तंबाखू, एकूण मिळून आलेला पान मसाला, तंबाखू, आयशर टेम्पो MH क्रमांक 46 BB 8098, 22950 पाकिट, 75 गोण्या, 24750 पॅकेट, 75 गोण्या, 47700 पॅकेट, 150 गोण्या। किंमत एकूण मुद्देमालाची किंमत 76,80,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आज आमचे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचे पथकाने कोपरगाव या ठिकाणी मोठी रेड केली आणि समृद्धी हायवेवर जाणारा गुटख्याचा ट्रक जो आहे तर तो पकडला। त्यामध्ये 64 लाखाहून जास्त किमतीचा गुटखा जो आहे तर तो जप्त करण्यात आलेला आहे। ही गाडी अमरावतीहून लोडून आलेली होती आणि अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये हा गुटखा जाणार होता अशी माहिती मिळते आहे। एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि हा सर्व मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी 216 सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा 2 प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला। आम्ही तो ट्रक अडवून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अखिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं। आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला। हा ट्रक पकडला त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता। तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण 64,80,000चा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण 76,80,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इसमावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये करत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील। सदरच्या कारवाईमध्ये
अन्न प्रशासन विभागाने सुद्धा यामध्ये आमच्या सोबत कारवाई करत त्यांची जी कारवाई आहे आणि सॅम्पलिंग आहे ही कारवाई आम्ही करत आहोत.